सगळी सजावट केलेली. आता 8 दिवस अशीच सजावट राहणार आहे. चला दर्शन होतं जवळपास गाईच आज राहूनच पसरलेला पाहिजे. एकट्या माणसाला ना सोपं नाहीये, फार जड येतो. गाईच फायनल जेवण झालंय. आता आपला सस्त्याला सुरू झाली, कीर्तन सुरू झाली संध्याकाळची. तर राम राम मित्रांनो, मराठी सुरुवातीच्या 365 दिवस जर्नीमध्ये आज आपला 75 दिवस. तर मित्रांनो 100 दिवस कंप्लीट झाले, फक्त 25 दिवस राहिलेत. मित्रांनो बघा टाइम काय झालाय 12:40, जवळपास 12:45 वाजलाय मला ब्लॉगिंग सुरू करायला. मी दुपार झालेली. आज आपल्याला जायचंय पुढं डबल मायभाऊ. तुम्हाला म्हणलं सप्ताह सुरू होणार आहे, तर आज सप्ताह सुरू होणार आहे. आज त्याला फुलं पाडणार आहेत, तर आज जायचं पुढं मायभाऊ. तर मी आत्ता म्हणजे आयुष भंडारीचा व्हिडिओ बघत होतो, म्हणलं आत्ताला आता निघतो. बरोबर जवळपास 1 वाजलाय. टाइम झालेला आहे, पण तरी पण आपण नाही का तर निघू आपण. जवळपास दुपार झालेली, टीव्हीवर बंद करू तर निघू कुठं मायभाऊ. तर मित्रांनो चला आज आपण निघलो कुठं डायरेक्ट मायभाऊ. त्याला जवळपास 1 वाजलाय, पुन्हा भरपूर पडलाय, दुपार झाली. तेवढं दुपार मी कुठं जायचं डायरेक्ट मायभाऊ. आज त्याला थोडी फुलं पडल्यानंतर जेवायला पण आहे, खास करून जेवायला आहे. आज आपल्यासोबत भानकुड मेंबर नाही. कोण? बंटी गुले. आज फक्त दादे आणि ओम गुले. आज गुकू पण गेलाय कुठं कामाला. तर आज आपण तिघाच येतं गुकुडा एक संध्याकाळी. तर चला आता दिवस दमादमानी, ऊन भरपूर पडलंय. खाली 20-30 मिनिटात आपण कुठं पोहोचू डायरेक्ट मायाभाऊवर. तर काही आपण म्हणलो भानकुड मेंबर आला नाही, तुम्ही बघू शकता मागून पळत झाला म्हणजे काय. पण आज भांडणं करायची नाही. आज जर भांडणं जर केले ना तर मग हुसकून देईन भाऊ. आज काय भांडण करू नका. एक कोण नाही इथं मोठं सांगायला. मी तुला तुमच्या भांडण पेटून देईन भाऊ. हा ओम गुले तर तापलेला तुम्हाला हायला राट्यास बघू नको त्याच्याकडे. हाणतो काय झाला आता होय मामे, हानी काय झालं येऊ. तर गाईज आत्ताशी आपण अर्धा डोंगर चढलो होतो, तरी पण ना एवढा दम लागला की नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, ऊन आहे आणि वरून माझा ट्रान्सपरंट म्हणजे ब्लॅक टी शर्ट आहे. एवढा ऊन लागू राहिला तुम्ही. या तरी ब्लू आहे, त्याची दोघांची व्हाईट येते, त्याच्यामुळे मला काहीच वाटत ना. पण मी माझी पार यायला लागले तर आणखी जवळपास आपल्याला नाही का सगळं डोंगर चढायचं. आणखी जिकडून ह्या रस्त्याने सरळ जायचं, डोंगर चिकून जायचं आणि डबल इकडे वर जायचं. मग जवळपास अर्ध्यापेक्षा डोंगरवर चढायचं. आणि त्यासोबत या तर काहीच फायनली आपण मायंबोर आले. मायंबोर येऊन आपण बराच वेळ झाला, कार्यक्रम पण झाला. कार्यक्रम अर्ध्यात झालताच. आता आपण निवांत सावली बसलो होतं. ओमनी बघा नाराचा हा फांटा धरलाय. खूप धरलाय माहितीये का, कॅमेऱ्याच्या मध्ये होता. तर मस्त आपण गार सावली बसलो होतं. बांटे आपल्यातून कुठं गेला काय बांटे गेला आपल्यातून. हे बघा मस्त असं येऊ राहिला इकडला गार. हे बघा सगळी सावली, इकडे सगळे नारळ झाडं येतं, इकडे पण सगळे नारळ झाडं येतं. आणि त्या नारळ सावली खाली आपण बसलो होतो. कार्यक्रम झालेला आहे आम्हाला दिवस जवळपास सगळा कार्यक्रम झाला होता. आता आपण दर्शन होतं, गर्दी कमी झालेली नाही तर फुल भरलेलं होतं. खाली पण जेवण सुरू झालं. आता दर्शन होतं आणि जाऊ कुठं जेवणाला. तर मित्रांनो मग फायनली आपण मंदिरामध्ये आलो दर्शन घ्यायला. मंदिरात सगळी सजावट केलेली. आता 8 दिवस अशीच सजावट राहणार आहे. चला दर्शन होतं. चला दूध कुठं खाली डायरेक्ट. तर मित्रांनो वांग्याची भाजी, पुलाव, शिरा आणि लोणचं एवढे 4-5 पदार्थ घेऊन आणि भाकर आणि एवढे 4-5 पदार्थ घेऊन 1, 2, 3 आणि मी चौथा. एवढे 4 जण आम्ही जेवण करायचं कुठं चालू खाली. आता डायरेक्ट डबा संध्याकाळी यायचं, जेवण करायचं, कीर्तन ऐकायचं, निघायचं कुठे घरी. म्हणजे 8 दिवस घरी जेवायचंच नाही. फक्त सकाळी नाश्ता करायचा, नाश्ता असतो. म्हणजे घरी डायरेक्ट चूल पण आवत नाही मित्रांनो. डायरेक्ट सकाळी यायचं, आंघोळ वगैरे करायची, यायचं नाश्ता करायचा, डबल जेवण करायचं, डबल संध्याकाळी जेवण करायचं, इथंच झोपायचं. हे रुटीन 8 दिवस असं चालू शकतंय. पण मी नाही थांबत. गावातले लोक येतच राहतात. चला काय जातो घरी, ऊन पडलंय. जेवलं तर एनर्जी आली. तर मित्रांनो मायंबरून आलो, घेऊनच मायंबरून आलो होतो. आम्ही फार टाइमपास केला. तिघ जण होतो तर भरपूर टाइमपास केला. तर मित्रांनो आता थोडं मोबाईल खाली 22% चार्जिंग आहे. आणि एकदा मोबाईल चार्जिंग झाला. आपण आज करायचं 2 रील्स शूट. इंस्टाच्या पेजला 2 रील्स शूट करायचं होतं. मग जावं बोलतो नाही कधी, कारण तिकडं काय मी तर मी जे आता काम चालू आहे ना रँडमली घरच्यांचं, तिथं मी 2 रील्स काढत असतो. तर तिकडं रील्स काढायचं होतं. ट्रेकला 22% चार्जिंग आहे आणि कालच्या एवढी एडिटिंग राहील. मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, आपल्या कारखाना नाही का कधी पण नाही का नेटवर्क 5G मध्ये राहायचं. पण गावकडे एअरटेलला रेंजच नाही. 4G नुसतं 4G चालू आहे. 5G वर मग ते व्हिडिओ अपलोड करायला नाही का, ज्यावेळेस गुगलचा मोबाईल येईल ना
त्यावेळेसच व्हिडिओ अपलोड करतो. आता आज बघूयाला कुठं काम आला त्याच्या माझा मग परवाचा व्हिडिओ पेंडिंग राहिला आहे. त्याच्यामध्ये होईल ते कवर. मित्रांनो थोडा आता आराम करतो, मग दूध आपण 4 वाजता कुठं रील्स शूट करायला. तर मित्रांनो फायनली 5:30 वाजलेले तर आता जायचं आपण कुठं जुन्या घरी. मी झोपलो अशी जाम झोप लागली की नाही. आता पण राईट 5:30 वाजले तर आता लवकर जातो, 2 रील्स शूट करतो, वापस येतो आणि डबल प्लॅनिंग मायाबाची तयारी पण करायची. घरात कुलूप वगैरे लावलंय. मित्रांनो विषय झाला माहिती आहे का, नानी राणाचा टायमाला हे गेट असे लावून गेली होती आणि ते जरा जोडत होता आणि झोपलेलो होतो. पण मी उठलो होतो, गेट उघडू होता. मग काय नाही काय झालं काय नाही. पण मग घरची जर आली असेल तर नक्की मला उठलेलंच असतं. पण ही गेट उघड असं राहिलं. नानी गेट तर लावून गेली होती, माझ्यासमोर लावून गेली होती. तर मित्रांनो जाऊन दे, आपली नको एवढं काही गायब होत नाही, तसं विषय नाही आपल्याकडं. आला असं कोणी खोलला असं पाणी वगैरे घ्यायला. तर चला आता जात तुम्ही नाना त्या तिकडे खालच्या घरीच आहेत. खालच्या घरी जायचं आपल्याला. तिकडे जाऊ तर आणि गुकुळ पण नाही आला. गुकुळ आला का मला कुठं जायचे मॅम्प जायचं. चला मित्रांनो जो कुठं आपण जातो जुन्या घरी. तर काहीच फायनली जुन्या घरी पोहोचलोय. आणि जुन्या घरी बघा जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लसूण काढून घेतलाय नाना त्यांनी. नाना गोळा करून राहिले तर हे बघा लसूण कुठं टाकायचं नाना आता इथंच टाकायचा. त्याला म्हणजे अशी जुड्या बांधायच्या आणि वर झाडाला म्हणजे याला लटकायच्या, जेणेकरून ते वाळ का पडत नाही. गाईच ते लसूण का आवरलं. आलं जायचं आपण कुठं मोठा पाईप आणायला. आपल्या गावाच्या रानात मोठा पाईप आहे जवळपास बराचसा लांब आहे ना. किती फूट असं ना तो अंदाजे 43 फूट असं का 43 फूट असं पाईप तो. हां जवळपास गाईज 30 ते 40 फूट पाईप आहे. असं एकसर म्हणजे डायरेक्ट असा एकसर दी इकडे तिकड म्हणजे असं म्हणजे चिटकलेला आहे. त्याच्यामुळे तो 60 फूट आहे गाईज 60 फूट. आणि तो बोरचा पाईप आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे एकट्या माणसाला आणताच येत नाही. जवळपास त्याला आता 4-5 जण लागतो. आम्ही 3 जण चाललो होतो, बघूया ट्राय करून जर जमलं. तर मित्रांनो बघू शकता पाईप किती मोठा आहे. बघा बघू शकता जवळपास गाईच आजारावणीच पसरलेला पाईप आहे. एकट्या माणसाला जाणं सोपं नाही आहे, फार जड येतो. आपल्या नॉर्मल पाईपपेक्षा हा बोरचा पाईप आहे. त्याच्यामुळे नाही का एकट्या माणसाला जाणं शक्यच नाही आहे की नाही ना. त्याच्यामुळे ना आम्ही 3 जण आलेलो आहेत ना. आम्ही होतो इकडून जरा मध्ये पोचलो का पाणी नाही ना. तर चला काहीच काही नाही जातोय 3 जणांना. हे बघू शकता. तर मित्रांनो फायनल आपण डबल संध्याकाळी निघलो कुठं मायमोर. ते पण आज आहे डबल सप्ताह. आज संध्याकाळी कीर्तन आहे. आज आपल्यासोबत नवीन मेंबर आहे ते पण करण. आता जवळपास 4-5 जणांची डबल गँग राहिली आहे. आता बरंच पब्लिक वाढले तर संध्याकाळी यायला आपलं टेन्शनच नाही. आणि आज जर बंटी हुले जर भांडणं झाले ना, आज बंटी हुले निवार पिसायचा असं हाणायचं का नाही. आज भांडणाचं ऑप्शन आहे. आणि आज आपल्यासोबत नानी पण आहे की नानी भांडणं सोडायला. त्यांचे भांडण लागायचा विषयच नाही. तर चला मित्रांनो पुढचा 15-20 मिनिटं पुढे डायरेक्ट मायामोर. तर काही जाऊन फायनल लोकेशन पोहोचलो जेवायच्या. पण जेव्हा एवढी गर्दी बघू शकता गर्दी एवढी. आता एवढ्या गर्दी आपण जागा नाही. पण जेवायला सगळे टपूनच येत. सगळे टपून येत. तर आता थोडं आपण जागा करू जेवायला. झाली दमा हो राहिले कमी होईल लवकर जेवायला बसून. काहीच फायनल जेवण झालं आहे. आता आपल्या सप्ताहाला सुरू झाली कीर्तन सुरू झाली संध्याकाळची बघू शकता. तर गाईज जेवण वगैरे केलं मस्त पैकी. दर्शन वगैरे मस्त एकदम ओके मी झालं. दुपार तसं दर्शन झालं. तसंच आज बिना गर्दीचं पण दर्शन झालं. आता जेवण वगैरे केलं सगळी चिल्लर पार्टी घेऊन आम्ही निघालो कुठं डायरेक्ट घरी. हे बघू शकता निघालो कुठं डायरेक्ट घरी. यांच्या डबल भांडणं जुळायच्या टप्प्यावर आहे येतं. जर भांडणं जर जुळू येत आपण म्हणजे भांडणं मिटविणार आहे. पण जर का भांडणं मिटली नाही मी आणखी भांडणं पेटवण्याचा प्रयत्न करणार. कारण की माझा रूल आहे जर आपल्या सराउंडिंग भांडण सुरू जर असली आपण जर म्हणलो सोडा म्हणजे समजा आपण जर प्रयत्न जर केला भांडण सोडण्यात जरी ते सुटले नाही तर आणखी भांडण इथे टाकायचं भांडण लावून द्यायची. माझ्या तरी जायला बघायला आहे की नाही. हा तर मित्रांनो मायापूरून आलो.
रील्स एडिट केले. आता टाइम दाखवतो मग टाइम काय झालाय. टाइम दाखवतो ना, टाइम झाला की दिसणार नाही पण तरी पण दाखवतो. हे बघा 12 जवळपास 1 वाजला संध्याकाळची. एकच रील्स एडिट केली, एकच रील्स 2 करायचे होते पण एकच झाली. तर आता मग म्हणलं 12 वाजता भूक लागली शिक. मग आता मी खाऊ राहिलो चिक्कू खातो. मोबाईल चार्जिंग आहे कमी, मोबाईल चार्जिंग लावतो रात्र, मोबाईल चार्जिंग राहतो. म्हणजे तसं व्हायला येत असं होतं, मला झोप लागली की तसं मोबाईल चार्जिंग लावतो. मित्रांनो आजचा ब्लॉग जर आवडला असेल आपल्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. इंस्टावर आपल्या रील्स पुढे राहिल्यात. मी बायोमध्ये इंस्टाची लिंकवर ॲड करीत आहे. पटापट लिंकवर क्लिक करायचं आणि आपल्या इंस्टा पेजला नक्की द्यायचं. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटूया चला बाय बाय.